आता रेशन कार्डमध्ये नाव ॲड करणे असेल किंवा एखादं नाव कमी करणे असेल किंवा नावामध्ये दुरुस्त करणं असेल, असे सर्वच प्रकारचे कामे आपण मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात करू शकतो. आणि विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. चला तर मग अगदी मोफत आपण घरबसल्या 2 मिनिटात कशा प्रकारे आपल्या रेशन कार्डची दुरुस्ती करायची, कोणी मेंबर ॲड करायचे, कमी करायचे, शिवाय आपणास आपलं रेशन कार्ड डिजिटल डाउनलोड करायचे. त्यानंतर रेशन कार्डची सर्व माहिती, ज्यामध्ये आपण आपल्याला प्रत्येक महिन्याला किती धान्य मिळते याची देखील रिसिप्ट यामध्ये बघू शकतो, पावती बघू शकतो. चला तर वेळ वाया न घालता अगदी थोडक्यात बघू, ज्यासाठी तुम्हीही अगदी 2 मिनिटाच्या आत तुमचे रेशन कार्डची दुरुस्ती करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे, ज्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि आपण स्क्रीनवर देखील बघू शकता. प्ले स्टोअरवरती या. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर मेरा रेशन असं सर्च करा, ज्यामध्ये आपल्याला हे ॲप्लिकेशन दिसेल. अशा प्रकारचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करा. छोटं ॲप आहे, शासनाचं ॲप आहे, ज्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचं ॲप आहे. त्यानंतर आपली भाषा निवडून घ्या. अगदी सोपी प्रक्रिया आहे. भाषा निवडल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर हे ॲप ओपन झालेलं आहे. आणि या अगोदर देखील आपण रेशन कार्डची KYC जर केली नसेल तर आपणास आता KYC करणे बंधनकारक आहे आणि त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि जो की मी स्क्रीनवर देखील दाखवलेला आहे आय बटनवरती आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तो लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये आपण रेशन कार्डची KYC कशी करायची घरबसल्या ते देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आपण नक्की आवर्जून बघावा. चला यामध्ये आता बघू आपण कसे करायचे आहे अगदी मोबाईलवरून 2 मिनिटात, ज्यामध्ये आपण इथे बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे. यामध्ये काय करा, बेनिफिशरी युजर यावरती क्लिक करा. बेनिफिशरी युजरवरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर टाका आणि आधारला मोबाईल कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर येथे आपण टाकू शकता. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला OTP जनरेट होईल. कॅप्चा भरून घ्या. येते कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला OTP जनरेट होईल. OTP जनरेट झाल्यानंतर तो OTP भरा. आपल्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरला आलेला OTP इथे भरल्यानंतर आपण अशा प्रकारे इथे लॉग इन होऊ शकता, ज्यासाठी मी स्क्रीनवर दाखवत आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण लॉग इन करू शकता. आता लॉग इन झाल्यानंतर एक गोष्ट करा, इथं आपल्याला कोणताही एक 4 अंकी पिन जनरेट करायचा आहे, म्हणजे क्रिएट करायचा आहे. आपण कोणतेही 4 अंक घ्या आणि पिन जनरेट करा. आता हा पिन परत एकदा एंटर करायचा आहे. असं काही नाही, बेसिक आहे, कोणताही पिन टाकू शकता तुम्ही. त्यानंतर समोर आल्यानंतर आपल्याला वाईल युजिंग द ॲप याला परमिशन द्या. लोकेशन मागत आहे ॲप. परमिशन दिल्यानंतर टर्न ऑन लोकेशन, अशा प्रकारे आपलं मोबाईलचं लोकेशन ऑन करा. ऑन केल्यानंतर आपण अशा प्रकारे आता आपलं रेशन कार्डमध्ये आपल्या ॲपमध्ये इंटरफेस ओपन झालेला आहे, ज्यामध्ये आपलं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे. आणि यामध्ये आपण आणखी डिटेल्ससाठी इथे क्लिक करू शकतो. इथे बघा हे दाखवलं आहे, इथे क्लिक करा, ज्यामध्ये आपल्याला फॅमिली डिटेल्सचे रेशन कार्ड म्हणजे डिजिटल रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड होते. यामध्ये आपणास RC नंबर दिसतो. रेशन कार्डचा RC नंबर मी ब्लर केलेला आहे, पण आपण इथे आपला RC नंबर रेशन कार्डचा घेऊ शकता. चला यानंतर आता पुढची प्रक्रिया बघू काय आहे. यामध्ये इंटरफेस आपण साईडला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये मॅनेज फॅमिली मेंबर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळी फॅमिली मेंबरची डिटेल्स आहे. त्यानंतर इथे बघू शकता रेशन कार्ड सरेंडर जर करायचं असेल, म्हणजे सोडून द्यायचं असेल रेशन कार्ड, तर ते देखील करू शकता. आपण रेशन कार्ड ट्रान्सफर देखील करू शकता. रेशन कार्ड म्हणजे ट्रान्सफर करायचं असेल ते. त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळेच हे आहे. काही तक्रार असेल तर तक्रार देऊ शकता. चला सुरुवातीला आपण ज्यासाठी आलो आहे ते बघू. फॅमिली मेंबरचे नाव ॲड करणे असेल किंवा कमी करणे असेल किंवा दुरुस्ती असेल, त्यासाठी आपण बघू शकता इथे फॅमिली मेंबरवरती येण्या अगोदर आपण इथे बघा अशा प्रकारचा इंटरफेस आहे ॲपचा, ज्यामध्ये आता आपण बघणार आहोत फॅमिली मेंबर. चला यानंतर ओपन केल्यानंतर फॅमिली मेंबर हे टॅब ओपन केल्यानंतर आपण इथे बघू शकता वरती नवीन नाव ॲड करण्यासाठी टॅब आहे, ॲड न्यू मेंबर. त्या अगोदर आपण थोडंसं नाव डिलीट करणे, रेशन कार्डमधून कमी करणे हे बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नाव डिलीट हे फक्त रेशन कार्डचा जो कुटुंब प्रमुख आहे त्याचे कुटुंब प्रमुखाचे नाव डिलीट होत नाही रेशन कार्डमधून. आपल्याला फक्त सदस्याचे नाव डिलीट करता येतात किंवा त्यामध्ये दुरुस्ती करता येते. आता ती कशा प्रकारे करायची तर यामध्ये आपण बघू शकता इथे अशा प्रकारे. आता मी एक हे नाव डिलीट करत आहे, 1 मिनिट. हां, आता हे मला नाव डिलीट करायचं आहे. त्यासाठी मी हे डिलीट बटनावरती क्लिक करेल. इथं बघा हा बॉक्स आहे. किंवा दुरुस्ती जर करायची असेल तर इथं आपण दुरुस्ती करू शकता. हे हिरव्या टॅबला क्लिक करायचे आहे. हे दुरुस्तीसाठी आहे, हे डिलीटसाठी आहे. किंवा इतर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथे आपण क्लिक करू शकता.
चला मी डिलीट करत आहे. प्रोसेस काय आहे बघा. डिलीट केल्यानंतर एक गोष्ट विचारते ते, कारण नाव डिलीट करणे आहे रेशन कार्डमधून, त्यासाठी कन्फर्मेशन द्यायचं आहे. यावरती येसवरती क्लिक करा, कारण नाव कायमचं कमी होईल. आता हे करत असताना आपल्याला रिझन द्यायचं आहे, आपण नाव कशामुळे कमी करत आहे. यामध्ये लग्न झालं असेल किंवा इतर कारणास्तव असेल तर आपण कारण सिलेक्ट करा, किंवा काही कारण नसेल किंवा आपलं काही पर्सनल कारण असेल तर ऑदरवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपण बघू शकता वेगवेगळे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये मी ऑदरवरती क्लिक करून खाली कन्फर्मवरती क्लिक केलेलं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा आपला आधार रजिस्टर मोबाईल नंबरला OTP जनरेट होईल. OTP झाल्यानंतर इथे OTP भरून घ्या. OTP भरून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्या आता पूर्ण रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. सबमिट झालेली रिक्वेस्ट ID आलेला आहे, ज्यामध्ये आपण आता ओकेवरती क्लिक करू आणि याची हिस्ट्री देखील आपण चेक करू शकतो. त्या अगोदर थोडंसं थोडक्यात काय ॲड न्यू मेंबरची माहिती बघू कशा प्रकारे ॲड करायचं. तर हां, हे भरपूर टॅब आहे. या अगोदर मी थोडंसं थोडक्यात इथे आपण बघू शकता नाव वगैरे आहे, काही जास्त बेसिक डिटेल आहे ही भरायची आहे. आधारानुसारच संपूर्ण डिटेल भरा, म्हणजे अडचण येणार नाही. आता हे भरणं एकदम सोपं आहे. काही अडचण आली तर खाली कमेंट्स करा. या अगोदर आपण एक गोष्ट बघू, ज्यामध्ये वेगवेगळे यामध्ये टॅब कोणती आहे. तर हां, आपल्याला रेशन कार्डची पावती वगैरे बघायची असेल, आपल्याला धान्य वगैरे किती येतं, तर त्यासाठी आपण इथे क्लिक करू शकता सेलवरती. सेलवरती क्लिक केल्यानंतर एक मिनटं, त्या अगोदर मी दाखवतो आहे. सेलवरती नाही, हां, आपली याची हिस्ट्री आहे. आपण जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे नाव डिलीट कमी करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण नाव डिलीट करण्यासाठी असेल किंवा इतर दुरुस्ती करण्यासाठी असेल, या हिस्ट्रीमध्ये आल्यानंतर आपल्याला हे टॅब ओपन होते, ज्यामध्ये आपण बघू शकता डिलीट झाला आहे की नाही, पेंडिंग आहे की अप्रूव्ह झाला आहे. अशा प्रकारची इथे माहिती आपणास संपूर्ण दिसते. चला त्यानंतर आपण काय बघणार होतो, एक मिनिट, यामध्ये आपण बघू शकता आपली सेल रिसिप्ट. सेल रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे बघा हे टॅब होती सेलची. हे बघा सेल रिसिप्ट म्हणजे आपली पावती आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता आपल्याला रेशन वगैरे किती भेटते, काय भेटते, हे अशा प्रकारची ती टॅब आहे, ज्यामध्ये आपल्याला महिन्याला किती रेशन भेटते, अशा प्रकारचे किती पैसे, रेट वगैरे काय आहे, सगळी डिटेल्स भेटून जाते. त्यानंतर चला यानंतर आता आपण बघणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला सांगितले होते की नवीन फॅमिली मेंबर कसा ॲड करायचा, त्याचीच माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये फॅमिली आधारनुसार नाव वगैरे टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपला आधार नंबर भरून घ्या. आधार नंबर भरल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला आपला व्यवसाय निवडायचा आहे. जोही व्यवसाय असेल किंवा ॲन्युअल इन्कम म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न असेल ते निवडा. येथे व्यवसाय आपण निवडू शकता, आपल्याला योग्य वाटेल तो व्यवसाय निवडा, नाही कळलं तर ऑदर इथे निवडून घ्या. चला त्यानंतर येथे कास्ट कॅटेगरी निवडा. कास्ट कॅटेगरी निवडून घ्या. कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर ते आपणास अपलोड करायचे आहे. त्यानंतर फिजिकल स्टेटस वगैरे आहे, बेसिक माहिती आहे. आपण जर डिसेबल वगैरे असाल, म्हणजे अपंग वगैरे दिव्यांग कोणी असाल तर ती देखील माहिती आपण इथे भरू शकता. आणि त्या संबंधित काही डॉक्युमेंट्स असतील सपोर्टिंग डॉक्युमेंट, तर ते आपण 500 KB पर्यंतचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता हे डॉक्युमेंट 500 KB पर्यंत कसे करायचे, स्कॅन कसे करायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या स्क्रीनवरती मी दाखवला आहे, किंवा शेवटी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा व्हिडिओ आहे, तो बघा. त्यासाठी आपण तिथून अगदी सहजरित्या हे आपले काम करू शकता, रिसाईज वगैरे करणं, स्कॅन करणं डॉक्युमेंट. चला त्यानंतर आपण बघू शकता यामध्ये इतर डिटेल्स काय आहे. तर सोबत काही डिटेल्स जोडायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट जोडायचे आहे. तर डॉक्युमेंट काही नाही, आपण आधार डॉक्युमेंट जोडू शकतो, पुढं काही नाही. आणि हां, हे करत असताना आधार डॉक्युमेंट जोडल्यानंतर आता हे आपल्याला जोडताना एक गोष्ट करायची आहे, ते लक्ष घ्या. ज्यावेळेस आधार कार्ड काढलं आहे त्याची डेट द्या, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इश्यू झालं ते डॉक्युमेंट, आपण आधार किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट जोडू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते करताना इथे डेट भरणं अनिवार्य आहे. आणि ते डॉक्युमेंट्स इथे ब्राउज फाईलमधून आपण ते डॉक्युमेंट म्हणजे अपलोड करू शकता. चला यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट द्यायचा आहे. बॉक्सवरती राईट करा आणि आता आपला एक OTP गेला आहे आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती, त्याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं सक्सेसफुल OTP झालेला आहे, आपण बघू शकता. आणि पूर्वीप्रमाणेच आपण अगोदर बघितलं, जशी की त्याची हिस्ट्री ट्रॅक करायची आहे, तर हिस्ट्रीवरती क्लिक करा. हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपण ज्या रिक्वेस्ट पाठवल्या आहेत त्या इथे आलेल्या आहे, ज्यामध्ये नवीन नाव ॲड करणं असेल, दुरुस्ती असेल किंवा इतर संपूर्ण माहिती आपण इथे बघू शकता. आणि अशा प्रकारे स्टेटस आपल्यास पेंडिंग वगैरे दिसते, ज्यामध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर आपलं पूर्णपणे म्हणजे रेशन कार्डमध्ये दुरुस्ती होते. आणि अशाच प्रकारे जर हे करत असताना आपणास काही अडचण आली तर कमेंट्स करा, मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.